नमस्कार. आपल्या सर्वांचं गंगापुरे मॅथ्स क्लासेस औसा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा जो मॅथ सेकंडचा जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर फर्स्ट, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, म्हणजे भूमितीमधील मूलभूत संभूत म्हणजे मूलभूत संकल्पना याबद्दल पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे आता मॅथ सेकंड या चॅप्टरला, मॅथ सेकंड या भागालाच जुन्या म्हणजे भाषेमध्ये, म्हणजे जुन्या सिलेबसच्या बाबतीत जॉमेट्री असं म्हणायचं. त्यामुळं मॅथ सेकंड म्हणजे जॉमेट्री हा भाग आहे. तर आपण या बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्रीमध्ये लक्षात सगळ्यात महत्त्वाचं आहे लाईन, पॉइंट अँड प्लेन, म्हणजे रेषा, बिंदू आणि प्रतल. या बाबतीत आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे अगोदरच यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 चालू करूयात. यामध्ये काय करायचं बघा, प्रश्न पहिला जो आहे तो काय आहे, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिव्हन बिलो. याचा अर्थ काय, फाइंड द डिस्टन्सेस म्हणले, अंतर काढायचे. आता ही जी नंबर लाईन दिली ना, ह्या नंबर लाईनवर काय केलेत, पॉइंट्स दिलेत आणि पॉइंट्सच्या रिलेटेड काही संख्या दिलेत. जी संख्या असते ना एखाद्या पॉइंटशी रिलेटेड असलेली, म्हणजे संबंधित असलेली, एखाद्या बिंदूशी संबंधित असलेली संख्या, त्या संख्येला कोऑर्डिनेट असं म्हणतात. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? कोऑर्डिनेट असं म्हणतात. कोऑर्डिनेट मराठीमध्ये त्याला निर्देशक असं म्हणतात. त्या संख्येला काय म्हणतात, त्या बिंदूचा निर्देशक मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला कोऑर्डिनेट. ठीक आहे. तर आता लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला ए चा कोऑर्डिनेट 1 दिलाय, बी चा 2 दिलाय, सी चा 3 आहे, डी चा 4 हा कोऑर्डिनेट आहे, ई चा 5 आहे. इकडे पुढे 6 दिलंय पण त्या बिंदूचं नाव दिलं नाही. असो, इकडं 0 चा ओ आहे, बिंदू किंवा बिंदू ओ चा 0 हा काय आहे, कोऑर्डिनेट आहे. एच चा -1, जे चा -2, के चा -3, पी चा -4, क्यू चा -5 आहे. आता बघा, सुरुवातीला आपल्याला काय काढायचंय, तर नंबर 1 दिले त्यांनी आपल्याला, डिस्टन्स बीई काढा म्हटलंय. डिस्टन्स बीई, बी कॉमा ई म्हटलंय. याचा अर्थ असा होतो, ह्या दोन बिंदू मधलं अंतर काढा म्हटलंय. बीई म्हणजे बी आणि ई या दोन बिंदू मधलं डिस्टन्स काढा म्हटलंय. डिस्टन्स काढा, अंतर काढा. एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्हच असतं, निगेटिव्ह कधीही नसतं. हे पक्क लक्षात ठेवा. आणि विशेष म्हणजे काय करायचं, कुठल्या पण दोन बिंदू मधलं जर डिस्टन्स काढायचं असेल, अंतर काढायचं असेल, तर काय करायचं, मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा, म्हणजे डिफरन्स घ्यायचा. कुणाचा? मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचा, म्हणजे ह्या दोन कोऑर्डिनेटचा काय करायचा, डिफरन्स घ्यायचा असतो. म्हणजे काय करायचं बघा, आता एक काम करू, बी आणि ई म्हटलंय. बी चा कोऑर्डिनेट किती बघा, 2 आहे, ते लिहून घेऊ आपण. असं लिहायचं, एक मार्काला पडतं परीक्षेला बरं का. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज किती आहे, 2 आहे. ओके. आणि द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, विच पॉइंट, पॉइंट ई किती आहे बघा, ई चा किती आहे, 5 आहे. ओके नाही. तर आता काय करायचं, आता मला सांगा 5 मोठे आहे का 2 मोठे आहे, तर 5 मोठे आहे. तर लिहायचं असं, डिस्टन्स बीई इज इक्वल टू, तर मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचं, म्हणजे 5 मधून 2 हे मायनस करायचं. देअरफॉर डिस्टन्स बीई इज इक्वल टू काय असेल, 3 असेल. तुम्ही त्याला युनिट्स असे लिहू शकता, एकक. अशा प्रकारे ह्या दोन बिंदू मधलं अंतर किती असेल, 3 असेल किंवा 3 युनिट्स असेल. किती सोपं आहे बघा, एक मार्कासाठी परीक्षा पडू शकतं. नंबर सेकंड आहे. दुसरं उदाहरण काय आहे, सगळेच उदाहरण सोपे आहेत. डिस्टन्स जे ए म्हटलंय, जे ए. आता मला सांगा काय असेल, जे चा कोऑर्डिनेट किती आहे, -2 आहे, ते लिहितो मी. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे इज किती आहे बघा, -2 आहे ना, -2. ओके. आणि
ए चा काय आहे बघा 1 आहे. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ओ, सॉरी पॉइंट ए, पॉइंट ए इज 1. ए चा 1 आहे. आता मला सांगा एक मोठा आहे का -2 मोठा आहे? तर एक मोठा आहे. तर डिस्टन्स जे ए कसं काढणार? डिस्टन्स जे ए बघा लक्षात घ्या, 1 मधून मायनस करायचं. काय मायनस करायचं? -2 मायनस करायचं. म्हणजे आता दोन चिन्ह एकत्र आल्यामुळे आपण काय केलं? ब्रॅकेट केलंय. देअरफॉर डिस्टन्स जे ए इज इक्वल टू काय असेल सांगा बरं? 1 + 3 + 3. 1 + 3. 1 + 3 म्हणजे किती असेल? डिस्टन्स जे ए इज इक्वल टू किती असेल? 4 असेल. 4 युनिट्स. बघा सोपं आहे की नाही? अशा प्रकारे आपण दोन डिस्टन्सेस काढले. किती सोपं आहे. आता मला सांगा डिस्टन्स पीसी कसं काढणार? डिस्टन्स पीसी कसं काढणार सांगा? पीसी इथं पीचा कोऑर्डिनेट किती आहे? -4 आहे आणि सीचा किती आहे? 3 आहे. मला सांगा डिस्टन्स पीसी कसं काढणार? तुम्हाला असं लिहिता येईल कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज -4, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी इज 3. मग काय करणार? 3 मोठा आहे ना, 3 मायनस इन ब्रॅकेट -4. या दोघांचा डिफरन्स घ्यायचा आहे. मग 3 + 4 होईल, मायनस मायनस प्लस होईल. जसं आता इथं मायनस मायनस +2 झालं बघा, तसं मायनस मायनस, सॉरी एक काम करू, इथं काहीतरी आपली चूक झाली. थोडीशी चूक कशी झाली तर 1 + 2 होतं, मायनस मायनस +2 म्हणजे ते किती येतं? 3 येतं. 3 युनिट्स येतं. जे अंतर हे काय आलं? 3 युनिट्स. ठीक आहे, ओके. आता मला सांगा हे किती असेल? पीसी अंतर हे 7 असेल. कसं असेल? 3 मायनस मायनस प्लस होईल, 3 + 4 होईल 7. अशा प्रकारे तुम्ही सगळे उदाहरण सोडवू शकतात. तरी पण मी आणखीन एखादं उदाहरण घेऊ का? बघा, मला कुठलं कळालं नसेल तर ते आपण घेऊयात. JH घ्यायचं का चौथं उदाहरण? बघा चौथं उदाहरण घेऊ का? घेऊयात. नंबर 4. आता मला सांगा कोणतं आहे? JH. डिस्टन्स JH द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट J किती आहे सांगा? J चा किती आहे? -2 आहे. J इज -2. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट H इज H चा किती आहे बघा, चेक करा. H किती आहे? -1 आहे ना. आता -1 मोठा आहे का -2 मोठा आहे? तर -1 मोठा आहे. लक्षात घ्या, जसं आपण संख्या रेषेवर डावीकडे जाऊ तशा तशा संख्या लहान होत जातात. म्हणजे -1 हे मोठं आहे आणि -2 हे लहान आहे. तर आपल्याला काय म्हणता येईल? डिस्टन्स JH इज इक्वल टू -1 मायनस इन ब्रॅकेट -2. ओके. देअरफॉर डिस्टन्स JH इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला सांगा? -1 मायनस मायनस +2. ओके. मायनस मायनस प्लस झालेलं समजलं. चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. डिस्टन्स JH इज इक्वल टू कसं असेल? 2 मधून 1 मायनस करा, एकच येईल, 1 युनिट असं म्हणता येईल आपल्याला. अशा प्रकारे आपण हे पण उदाहरण सोडवलं. काही अडचण नाही, अतिशय सोपे 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 उदाहरण आहेत. बघा कुठलं समजलं नाही ते विचारा मला. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही बाकीचे डिस्टन्सेस काढू शकतात. ठीक आहे, कुठली काय अडचण असेल तर मला विचारा. ओके. आता हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे ना रे, हा क्वेश्चन नंबर 2 अगदी सेम पहिल्या क्वेश्चन सारखा आहे, फर्स्ट क्वेश्चन सारखा आहे. आता त्यांनी काय केलंय? फक्त नंबर लाईन दिलं नाही, बरोबर आहे का? काय म्हटलंय? इफ द कोऑर्डिनेट ऑफ ए इज x अँड दॅट ऑफ बी इज y, फाइंड डिस्टन्स AB. प्रत्येकामध्ये डिस्टन्स AB काढायचं आहे. साधी गोष्ट आहे.
नंबर 1. आता बघा किती सोपं आहे. प्रश्नामध्ये काय दिलं त्यांनी, x इज इक्वल टू 1 म्हटलंय आणि y इज इक्वल टू 7 म्हटलंय, बरोबर. आता आपण असं लिहूया, a चा कोऑर्डिनेट x आहे, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट a is x इज इक्वल टू 1 आहे. फक्त एवढा छोटासा बदल आहे. आणि खाली द काय म्हणता येईल आपल्याला, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज y म्हटलंय आणि y ची किंमत किती आहे, इज इक्वल टू 7 म्हटलंय, राईट. झालं. तुम्ही तोंडी काढू शकतात. 7 मधून 1 मायनस करा, 6 राहतं 6. देअरफॉर काय लिहायचं, डिस्टन्स AB is equal to 7 minus 1. Therefore, distance AB is equal to किती येतं, 6 युनिट्स. मला सांगा, सेम पहिला प्रश्न, सेम इथं नंबर लाईन दिली होती तर दिलं नाही, फक्त x आणि y हे एक्स्ट्रा दिलंय. ठीक आहे. आता सेकंड काय बघा, सेकंड क्वेश्चन काय, डिस्टन्स म्हणजे x इज इक्वल टू 6 आहे, x इज इक्वल टू 6 आहे आणि y इज इक्वल टू -2 आहे, बरोबर आहे. मोठ्यातून लहान कोऑर्डिनेट मायनस करायचं, बस एवढं लक्षात ठेवायचं. परत वाक्य काय असणार, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A is x is equal to 6. The coordinate of point B is y is equal to किती आहे, -2 आहे. आता काय करायचं, 6 हा मोठा आहे, -2 हा लहान आहे कोऑर्डिनेट, त्यामुळं डिस्टन्स AB कसं काढणार, किती सोपं आहे बघा. काय करणार तुम्ही सांगा, 6 मायनस इन ब्रॅकेट -2, म्हणजे 6 मधून -2 हे मायनस करायचं 6 मधून. ठीक आहे. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू काय असेल, 6 प्लस 2, मायनस मायनस प्लस झालं आहे ना. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू किती असेल, 8 युनिट्स असेल. झालं. किती सोपं आहे बघा, काही अडचण नाही, अतिशय सोपं आहे. आता मला सांगा, तिसरं काय असेल, -3 -7, म्हणजे काय करायचं, 7 मायनस इन ब्रॅकेट -3, 7 प्लस 3 होईल, 10 युनिट्स होईल. आता इथं मात्र हे चौथं कसं आहे, दोन्ही पण निगेटिव्ह आहेत ना. घेऊयात आपण उदाहरण. ठीक आहे. सोपे सोपे आहेत म्हणून तुम्हाला सोडवा म्हणतोय. मोठे असतील तर मी घेतोच आहे अवघड असल्यानंतर. ठीक आहे. इथं उदाहरण आहे, आपण किती घ्यावं, चौथं घेऊ. 5 पण सेम तसंच आहे, निगेटिव्ह निगेटिव्ह आहे दोन्ही पण, मायनस मायनस. x इज इक्वल टू -4 अँड y इज इक्वल टू -5. वाक्य काय असेल, द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A इज x इज इक्वल टू -4, राईट, अँड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज y इज इक्वल टू -5. हो का. झालं. तुम्ही सांगा बरं काय लिहिणार, देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू काय असेल, डिस्टन्स AB काय असेल सांगा बरं. डिस्टन्स AB मोठा कोऑर्डिनेट कोणता आहे, -4 आहे, -4 पुन्हा हे मायनस इन ब्रॅकेट -5. हे कळलं पाहिजे तुम्हाला, ही स्टेप समजली पाहिजे. मोठ्यातून लहान मायनस करायचं. डिस्टन्स AB इज इक्वल टू -4 मायनस मायनस प्लस 5. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू 1 युनिट. 5 मधून 4 गेले, 1 राहिलं. झालं. अतिशय सोपं आहे बघा, कळालं का. बाकी सेम असेच आहे, सोपे तुम्ही करू शकता. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3. तिसरा प्रश्न काय बघा, सोपा. हा पण प्रश्न सोपाच आहे. एकूण 6 उदाहरण त्याच्यामध्ये. काय प्रश्न, फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू.
कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे असं विचारलंय. ठीक आहे, खाली आपल्याला माहिती दिलेली आहे. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो, म्हणजे जर ते बिंदू एक रेषीय नसतील तर तसं सांगा म्हटलंय. आणि विशेष म्हणजे जर ते बिंदू एक रेषीय म्हणजे कोलिनियर असतील तरच एक बिंदू दुसऱ्या दोन बिंदूच्या बिटवीन असतो, दरम्यान असतो. ठीक आहे, आता बघा पहिलं उदाहरण घेऊ आपण, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. किती सोपं आहे बघा. डिस्टन्स पी आर, हा मी लिहितो डिस्टन्सेस, हा जे दिले ते. डिस्टन्स पी आर आहे 7, व मग डिस्टन्स पी क्यू आहे 10 आणि डिस्टन्स क्यू आर आहे 3. आता सोडवायचं कसं, मी छोटीशी टेक्निक सांगतो. काय करायचं, सर्वात मोठं अंतर ते कोणतं आहे बघायचं. समोर बघा इकडं सर्वात मोठं अंतर आहे पी क्यू अंतर. पहिल्या उदाहरणामध्ये ते किती आहे, 10 आहे. हे जे अंतर आहे ना, इतर दोन अंतरांच्या बेरजेवढं आहे का बघायचं, दोघांच्या. म्हणजे इथं 7 आहे आणि इथं 3 आहे. मला सांगा 7 + 3 10 व्हायले की नाही, झालं. जर असं असेल तर हे तिन्ही पण बिंदू कसे असतात, एक रेषीय असतात. द पॉइंट्स आर कोलिनियर असं म्हणायचं. किती सोपं आहे. आता हे त्याला तोंडी सोडवायचं कसं बघा. आता सुरुवातीला सगळ्यात मोठं अंतर काय ते लिहायचं, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10. त्याला नंबर 1 टाकायचं, त्याची व्हॅल्यू निघाली, त्याला क्रमांक 1 जे दिली ती. पुन्हा डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर, म्हणजे काय करायचं, उरलेल्या दोन डिस्टन्सेसची काय करायची, बेरीज, सम करायची, ऍडिशन करायचं. पी आर किती आहे बघा 7 आहे, प्लस क्यू आर किती आहे 3 आहे, करा बेरीज 10 आलं, त्याला नंबर 2 टाकायचं. आता इक्वेशन नंबर 1 ची व्हॅल्यू आणि इक्वेशन नंबर 2 ची व्हॅल्यू समान आली पाहिजे. आली ना, असं लिहायचं. फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड, बघा 2 मार्कासाठी खूप झालं पडतं परीक्षेला. फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड काय म्हणता येईल, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. बरोबर आहे. म्हणजे पी क्यू आणि पी क्यू अंतर 10 आहे आणि ह्या दोघांची बेरीज पण 10 आली ना, 10 युनिट्स आहे ना. हा, आणि जर नसेल ना तर काय करायचं, इथं त्रिपिरेष मारायची, इज नॉट इक्वल टू. आता मला सांगा, देअरफॉर द पॉइंट्स कोणते कोणते बिंदू, पी असेल, क्यू असेल आणि आर, हे तिन्ही पण बिंदू आर कोलिनियर. आता हे तिन्ही पण बिंदू एक रेषीय आहेत ना. आता एक रेषीय जर असतील, कोलिनियर जर असतील तर काय असेल, एक बिंदू इतर दोन बिंदूच्या दरम्यान असेल. आता ते ओळखायचं कसं, त्याची पण टेक्निक सांगतो. मला सांगा सर्वात मोठं अंतर किती होतं, कोणतं होतं, पी क्यू. तर एक काम करायचं, पी आणि क्यू असं दूर लिहा, त्यामध्ये आपल्याला थोडा गॅप ठेवा. राहिला कोणता बिंदू, आर, तो मध्ये टाका आणि पी डॅश आर डॅश क्यू असं म्हणा. म्हणजे याचा अर्थ काय झाला, पॉइंट काय म्हणता येईल, पॉइंट आर इज बिटवीन द पॉइंट्स, कोणत्या बिंदूमध्ये, बिटवीन द पॉइंट्स पी अँड क्यू. म्हणजे कोणता बिंदू, आर हा बिंदू कसा आहे, दरम्यान आहे, कुणाच्या, पी आणि क्यूच्या दरम्यान आहे. झालं. हे अतिशय सोपं आहे, 2 मार्काला पडू शकतो परीक्षेला. बघा समजलं का, किती सोपं आहे बघा. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते लिहून घेऊ शकतात. ठीक आहे. दुसरे एक्झाम्पल पाहू लगेच आपण. अतिशय सोपे सोपे आहेत, फक्त बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे. लक्षात आलं का. ठीक आहे, आणि टेक्निकली अभ्यास करा म्हणजे सोपं जाईल. आता हे नंबर सेकंड आहे. दुसरं काय बघा, दुसरं उदाहरण सोडवू आपण. काय दिले त्याने, डिस्टन्स आर एस दिलंय किती 8, डिस्टन्स एस टी दिलंय 6 आणि डिस्टन्स आर टी आर कॉमा टी किती दिलाय 4 दिलाय. चला आपण तोंडी सोडवायचा प्रयत्न करू अगोदर, म्हणजे पटकन समजते आपल्याला. हा, मला सांगा सर्वात मोठं अंतर कुठे आहे बघा, आर एस आहे, 8 आहे ना. ओके, इतर दोघांची बेरीज किती आहे बघा, 6 आणि 4 किती येतं 10. झालं. 10 बेरीज आहे दोघांची, पण हे 8 अंतर आहे, म्हणजे बेरीज समान आली नाही. म्हणजे तिन्ही पण बिंदू एक रेषीय नाहीत, म्हणजे कोणता बिंदू कोणत्याही दोन बिंदूच्या दरम्यान येणार नाही. संपलं.
एवढं सोपं आहे. ठीक आहे. सोडवायचं कसं? सरळ सरळ आपापली मेथड. आता कसं करायचं? सर्वात मोठं अंतर किती आहे? RS. कोणतं आहे? RS 8 आहे ते. डिस्टन्स RS इज इक्वल टू 8. त्याला नंबर 1 दिलं. ओके. पुन्हा डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. करा बेरीज. 6 प्लस 4 10 आलं. इक्वेशन नंबर सेकंड देऊया आपण ह्याला. झालं फ्रॉम इक्वेशन्स फर्स्ट अँड सेकंड. काय असेल सांगा? दोघांची बेरीज समान आली नाही ना, तर असं लिहायचं डिस्टन्स RS समोर बघा इज नॉट इक्वल टू, रिफ्रेश मारायची, इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. झालं. मग हे तिन्ही पण बिंदू एक रेषीय नाहीत. देअरफॉर असं लिहायचं पॉइंट्स कोणते कोणते आहेत? RST आहेत. R, S, T आर नॉट कोलिनियर. आता हे तिन्ही पण बिंदू एक रेषीय नाहीत. त्यामुळं कोणताही बिंदू म्हणजे कोणता एक बिंदू दुसऱ्या दोन बिंदूच्या दरम्यान नसतो. कधी असेल? फक्त तीन बिंदू जर एक रेषीय असतील तर, कोलिनियर असतील तरच. ठीक आहे. झालं. आता मला सांगा तिसरं उदाहरण बघा बरं बोर्डावर. तिसरं उदाहरण बघा. डिस्टन्स AB किती आहे? 16 आहे. डिस्टन्स CA किती आहे? 9. डिस्टन्स BC किती आहे? 7. सर्वात मोठं अंतर किती आहे? 16 आहे. दोघांची बेरीज बघा 9 प्लस 7 16 झालं. म्हणजे पहिल्या उदाहरणासारखं आहे. सोडवायची फक्त मेथड अशीच आहे. म्हणजे डिस्टन्स AB इज इक्वल टू 16 त्याला क्रमांक 1 द्या. नंतर डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC 9 प्लस 7 16. इक्वेशन नंबर 2 द्या त्याला. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड काय होईल? डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC. दॅट मीन्स पॉइंट्स A, B, C आर कोलिनियर म्हणता येईल. बरोबर आहे का? एक रेषा आहेत. आता कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूच्या दरम्यान आहे? तर AB सर्वात मोठा अंतर मी टेक्निक सांगितली. AB च्या दरम्यान कोणता बिंदू राहिला? तिसरा C हा बिंदू राहिला. तर A डॅश C डॅश B म्हणजे याचा अर्थ काय येईल? पॉइंट C इज बिटवीन द पॉइंट्स A अँड B असं म्हणता येईल. ओके. झालं. अशा प्रकारे बाकीचे पण सोडू शकतात. बघा चौथं उदाहरणामध्ये कसं आहे? सर्वात मोठं अंतर आहे 12 आहे ना. बाकीच्या दोघांची बेरीज करा. 11 आणि 8 किती होते? 20. म्हणजे एक रेषा नाही, 12 आलं पाहिजे होतं. अशा प्रकारे बाकीचे तुम्ही सोडू शकता. ओके. नंबर 4 चौथा प्रश्न. चौथा प्रश्न काय बघा? काय म्हटलंय? ऑन अ नंबर लाईन points A, B, and C are such that AC is equal to 10, CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. हा प्रश्न परीक्षेला पडलाय बऱ्याच वेळेस. म्हणजे याचा अर्थ सर्व शक्यतांचा विचार करा, त्या शक्यता गृहीत धरून काय करा म्हटलंय? डिस्टन्स AB काढा म्हटलंय. आता शक्यता म्हणजे कोणत्या कोणत्या असतात? तीन बिंदू आहेत ना, A, B, C. आता बघा, तर असं असू शकतं A डॅश B डॅश C असू शकतं, किंवा B डॅश A डॅश C असू शकतं, किंवा A डॅश C डॅश B असू शकतं. अशा शक्यता राहतील ना. म्हणजे एक तरी A बिंदूमध्ये असेल किंवा B किंवा C असेल ना. तर यापैकी फक्त दोनच शक्यता येतात. तिसरी शक्यता येत नाही, ती अशक्य असते, येऊ शकत नाही, कारण निगेटिव्ह येतं त्यावेळेस ते अंतर. मी सुरुवातीलाच बोललो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच, की डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्हच असतं. ठीक आहे. तर आता सोडवायचं कसं? आता एक काम करू. आपलं काय काढायचंय? AB काढायचं ना. तर आपण एक काम करू, पहिली पॉसिबिलिटी बघू आपण कशी. नंबर असं घेऊ आपण, पॉसिबिलिटी नंबर फर्स्ट. कोणती पॉसिबिलिटी असेल बघा. ठीक आहे. आता मला सांगा, A डॅश B डॅश C घेऊ. म्हणजे आपल्याला, म्हणजे B हा बिंदू A आणि C च्या दरम्यान आहे, म्हणजे AC हा रेषाखंड आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल डिस्टन्स AC इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स BC असं म्हणता येईल. बरोबर आहे. झालं. डिस्टन्स AC किती आहे? 10 आहे, 10. डिस्टन्स AB काढायचे आपल्याला, प्लस डिस्टन्स BC किती दिलेला आहे? 8 आहे. आता प्लस 8चं डावीकडे पक्षांतर करा, काय होतंय? -8 होतंय. 10 - 8 इज इक्वल टू डिस्टन्स
ए बी. हा म्हणजे काय आलं 2 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. म्हणजेच डिस्टन्स ए बी इज इक्वल टू काय आलं 2 युनिट्स आलं किंवा 2 आलं. हे युनिट्स लिहा न लिहा चालतंय. ही पहिली शक्यता झाली कोणती ए डॅश बी डॅश सी. तेव्हा ए बी ची किंमत किती आली 2 आली 2 आली. आता आणखीन कोणती येऊ शकते आता बघा तुम्ही जर इथं बघा ए जर बिंदूमध्ये घेतला तर बी सी अंतर किती येतं बी सी बी ए प्लस ए सी. मला सांगा हे ए सी अंतर तर 10 आहे ना मग बी सी अंतर 10 आहे ना म्हणजे सर्वात मोठं अंतर बी सी. बी सी अंतर शक्यच नाही बी सी अंतर तर 8 आहे आणि त्याच्यामध्ये ए सी आहे. आलं लक्षात म्हणजे 8 पेक्षा तो मोठा आहे म्हणजे ही शक्यता असणारच नाही. बरोबर आहे की नाही. आता ही शक्यता कशा दुसरी पॉसिबिलिटी नंबर सेकंड कशी असेल हा काय म्हणते आपल्याला सांगा बरं ए डॅश सी डॅश बी. तुम्हाला टेक्निक पण सांगतो कोणती तर सीबी हे अंतर मोठं घ्यायचंच नाही. सीबी म्हणजेच बीसी घ्यायचं नाही अंतर कारण का 10 पेक्षा 8 लहान आहे त्यामुळे बीसी अंतर हे घेता येणार नाही. लक्षात आपलं एसी अंतर चालतं एसी मोठं आहे ठीक आहे. ज्या दोन अंतरामध्ये थोडी तुलना करायची बीसी अंतर लहान आहे बीसी अंतर आपण घेऊ शकत नाही. डिस्टन्स बीसी इज इक्वल टू असं म्हणता येणार नाही. आता मला सांगा डिस्टन्स ए बी कसं हे ही शक्यता आहे ए डॅश सी डॅश बी. बरोबर आहे का. आता मला सांगा काय म्हणता येईल डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी. सी बी म्हणजेच बी सी लक्षात ठेवायचं सी बी ला सी बी आहेच. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू सोडवा ए सी किती आहे सांगा बरं 10 आहे प्लस सी बी किती आहे 8 आहे झालं. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू किती असेल 18 असेल 18 युनिट्स. म्हणजे याचा अर्थ दोन्ही पण शक्यतांचा विचार केला तर ए बीचं अंतर डिस्टन्स ए बी हे एकतरी 2 युनिट्स असेल किंवा एकतरी 18 युनिट्स असेल 18 युनिट्स असेल. ठीक आहे. बघा तुम्हाला लक्षात आलं का बीसी हे का बरं घेतलं नाही दोन शक्यता येऊ शकतात. आता हे जे पाचवं उदाहरण आहे ना सेम चौथ्या उदाहरणासारखं आहे. काय म्हटलंय पॉइंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17 डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 18. फाइंड डिस्टन्स एक्स झेड म्हटलंय. आता मला सांगा आपण एक्स झेड ही शक्यता घेऊ शकत नाही वाय झेड वाय आणि झेडच्या मध्ये एक्स घेऊ शकत नाही म्हणजे एक्स वाय डॅश एक्स डॅश झेड घेऊ शकत नाही कारण 8 हे लहान आहे ना 17 पेक्षा. म्हणजे आपण शक्यता कोणत्या घेऊ शकतो एकतरी एक्स वाय किंवा एकतरी एक्स झेड घेऊ शकतो. ओके तर तुम्ही घरी सोडवा म्हणजे उत्तर एकतरी 25 येईल 17 आणि 8 25 येईल बरोबर आहे. आणि किंवा म्हणजे एक्स झेड अंतर एकतरी 25 येईल किंवा 17 मधून 8 गेले 9 राहिले एकतरी 9 येईल. तुम्ही घरी सोडू शकता हे उदाहरण. ठीक आहे. आता 6वं उदाहरण काय बघा स्केच द स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता आपला योग्य फिगर काढा म्हटलंय आणि खाली प्रश्नाची उत्तर द्या म्हटलंय. आपण एक काम करू फिगरसाठी आपण जागा ठेवू अगोदर आणि हे अंतर काढू अगोदर. कसं बघा नंबर 1 आपण फिगरसाठी जागा ठेवली तर समजा उत्तरासाठी बाण दाखवला जागा ठेवू नंतर आपण फिगर काढू वाटल्यास काय अडचण नाही. काय म्हणले लेंथ ऑफ ए सी इज सगळ्यात महत्वाचं काय ए डॅश बी डॅश सी म्हटलंय. ओके बरोबर आहे की नाही. आता मला सांगा इथं काय होईल डिस्टन्स म्हणजे आता इथं लेंथ दिलंय लक्षात घ्या. लेंथ म्हणजे कॉमा देत नाहीत लेंथ ए सी म्हटलंय. डिस्टन्स असेल तर डिस्टन्स ए कॉमा सी असं म्हणतात. आता मला सांगा या ठिकाणी लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू काय होईल बघा रेषाखंडाचं नाव ए सी होतं एसी मध्ये बी बिंदू आहे एसीच्या दरम्यान बी बिंदू आहे म्हणजे पॉइंट बी इज बिटवीन ए अँड सी असं म्हणता येईल आपल्याला. लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी हो का नाही लेंथ ऑफ ए बी प्लस लेंथ ऑफ बी सी. देअरफॉर आता लेंथ ऑफ ए सी किंमत ठेवा 11 आहे इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी किती आहे काढायचे आपल्याला लेंथ ऑफ ए बी ॲज इट इज
प्लस लेंथ ऑफ BC 6.5 झालं. प्लस 6.5 डावीकडे पक्षांतर करा, मायनस होईल. 11 मायनस 6.5 इज इक्वल टू लेंथ ऑफ AB. हो ना. आता 11 मधून 6.5 वजा करा, किती येतं? 4.5, 4.5 येतं, इज इक्वल टू लेंथ ऑफ AB है ना. देयरफॉर लेंथ ऑफ AB इज इक्वल टू किती येतो? 4.5 युनिट्स. बघा समजलं का. आता राहिला विषय कोणता? आपला फिगर काढा म्हटलं होतं आपण. फिगर खरं तर पहिल्यांदा काढायची होती, पण आपल्याला आपण शेवटी का बरं काढतो याचं कारण सांगतो मी तुम्हाला. समोर बघा फिगर उत्तरामध्ये कशी काढायची, हा एक रेषाखंड काढायचा, मोजून काढायची गरज नाही बरं का. ओके. आता एक काम करायचं, इथं बिंदू सुरुवातीला कोणता असेल बघा, ही शक्यता बघा, A डॅश B डॅश C आहे ना, दिले त्याने आपल्याला. तर A आणि C इथं घ्यायचं. AC अंतर 11 आहे. आता मला सांगा, B हा बिंदू एकतरी C च्या साईडला येईल किंवा एकतरी A च्या साईडला. कोणतं अंतर कमी आहे आणि कोणतं अंतर जास्त आहे बघा. AB अंतर किती आहे? 4.5. BC किती आहे? 6.5. मला सांगा AB अंतर कमी आहे ना, तर ह्या बाजूला थोडं अंदाजे का होईना इथे बिंदू B घ्या. म्हणजे AB हे कमी आणि BC हे जास्त. म्हणजे AB हे 4.5 असेल तर BC हे 6.5 असेल. अशी प्रॉपर फिगर काढायची, मोजून काढायची गरज नाही. लक्षात. कारण जर मोजून काढू लागलो तर लक्षात घ्या, तर तिसऱ्या उदाहरणामध्ये बघा 3√7 तुम्ही मोजून कसं काढणार स्केलवर? काढू शकत नाही ना. त्याच्यामुळं असं तुम्हाला प्रॉपर फिगर काढता आली पाहिजे. ओके. चला दुसरं उदाहरण सोडवायचं का तिसरं घेऊ आपण. तिसरं थोडं वेगळं आहे. ठीक आहे, सोपं आहे ते पण. आपण काय करू, हा सेगमेंट तसंच ठेवू. आता मला सांगा, कसं सांगा, नंबर थर्ड ना, तुम्ही दुसरं करू शकतात, काय नाही. काय म्हटले, RT काढा म्हटले, RT. सरळ सरळ RT इज इक्वल टू RS प्लस ST ना. लेंथ ऑफ RS प्लस लेंथ ऑफ ST. RS किती आहे? 2.5. ST किती आहे? 3.7. 7 आणि 5 12. 6.2 येईल, 6.2 येतं RT. ठीक आहे. बघा घरी सोडून बघा, म्हणजे येतं. दोघांची बेरीज करायची सरळ सरळ, पक्षांतर सुद्धा करायची गरज नाही. ठीक आहे. 6 पॉईंट किती येतं? 6.2 येतं. ओके. आता बघा, पॉसिबिलिटी कशी ही, एक्स डॅश वाय डॅश झेड म्हटलं, म्हणजे हा दरम्यानचा गुणधर्म आहे, बिटवीन प्रॉपर्टी आहे. म्हणजे एक्स आणि झेडच्या दरम्यान वाय बिंदू आहे. म्हणजे आता इथे एक्स असणारा बिंदू आपल्या इकडे झेड असणार आहे, ते नंतर बघू आपण. ठीक आहे. मला सांगा कसं लिहायचं, लेंथ ऑफ एक्स झेड इज इक्वल टू लेंथ ऑफ एक्स वाय प्लस लेंथ ऑफ वाय झेड. हो ना. देयरफॉर आता मला सांगा, लेंथ ऑफ एक्स झेड किती आहे? एक्स झेड 3√7 आहे, इज इक्वल टू लेंथ ऑफ एक्स वाय √7 आहे प्लस लेंथ ऑफ वाय झेड काढायचं आपल्याला ऍज इट इज, किमती ठेवायला आपण. आता मला सांगा, हे प्लस √7 डावीकडे पक्षांतर, मायनस √7 येईल. 3√7 मायनस √7 इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड. झालं. दोघांची वजाबाकी करा. 3 वर्गमुळात 7 मधून वर्गमुळात 7 वजा करा, म्हणजे 1 वर्गमुळात 7 वजा करा, 2 वर्गमुळात 7 येतं. 2√7 इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड. देयरफॉर लेंथ ऑफ वाय झेड इज इक्वल टू 2√7. कोणाची किंमत आली? ही वाय झेडची किंमत आली. किती आली? 2√7. आता सोडवायचं, इथं प्रॉपर फिगर कशी काढायची लक्षात घ्या. एक्स आणि झेड बिंदू घ्यायची. इथं एक्स घेतला, इथं शेवटी झेड घेतला. आता मला सांगा, राहिला कोणता बिंदू? वाय. मग एक्स वाय मोठं का वाय झेड मोठं? एक्स वाय किती आहे बघा, एक्स वाय आहे, एक्स वाय किती आहे? √7 आहे, आणि वाय झेड किती आहे? 2√7 आहे. म्हणजे वाय झेड हे अंतर मोठं आहे ना, तर वाय झेड अंतर मोठं आहे, एक्स वाय अंतर लहान आहे, म्हणजे इथं कुठेतरी वाय घ्या. एक्स वाय लहान म्हणजे काय, एक्स वाय √7 आणि वाय झेड 2√7, याच्या दुप्पट असं हे अंतर असेल वाय झेड. अशा प्रकारे तुम्हाला फिगर काढता आली पाहिजे. ओके. तर तुम्ही दुसरं उदाहरण मी तोंडी सांगितलं सोडवू शकतात. ठीक आहे. लास्ट हे 6वं झालं ना आता. ठीक आहे. शेवटचं उदाहरण काय बघा,
किती सोपं आहे बघा, 1 मिनिटाचं काम आहे, परीक्षेला बऱ्याच वेळेस पडलंय. विच फिगर इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स, म्हणजे काय, 3 नैकरेषीय बिंदू जर घेतले तर त्यापासून कोणती फिगर तयार होते, म्हणजे ते जर तिन्ही पण बिंदू जोडले तर. तुम्हाला माहित असावं, प्रतलावर म्हणजे प्लेनमध्ये कुठलेही 2 बिंदू जर घेतले तर त्या 2 बिंदूमधून एक रेषा काढता येते. पण जर तिसरा बिंदू जर रेषेच्या बाहेर असेल तर ते तिन्ही पण बिंदू कसे असतात, नॉन कोलिनियर पॉइंट्स असतात. तर आता आपल्याला काय घ्यायचंय, कुठेही एक 3 बिंदू घ्यायचे, 3, पण ते बिंदू कसे असावेत, नॉन कोलिनियर. एक रेषा जात नाही ह्या तिन्ही पण बिंदूतून. मला सांगा, ह्या बिंदूला आपण नाव दिलं ए, त्या बिंदूला नाव दिलं आपण बी, आणि तिसरा बिंदू घेतला आपण सी. कुठेही घ्या बरं का, चालतंय. पण ते तिन्ही पण बिंदू कसे असावेत, नैकरेषीय, एक रेषा नसावेत, कोलिनियर नसावेत, नॉन कोलिनियर असावेत. ठीक आहे. आता मला सांगा, विच फिगर इज फॉर्म्ड. आता मला सांगा, हे तिन्ही पण बिंदू परस्परांना जोडा बरं, काय होते बघा. कुठली फिगर तयार झाली, ट्रायंगल तयार झाला. म्हणजे वाक्य काय लिहायचं, द ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे 3 नैकरेषीय बिंदू जोडून त्रिकोण तयार होतो. ठीक आहे, संपलं. किती सोपं आहे बघा. अशा प्रकारे हे 1 मार्काला पडतं परीक्षेला. तर आपण आज म्हणजे इयत्ता 9वीचा बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, म्हणजे हा जो पहिला चॅप्टर आहे मॅथ सेकंडचा, त्यातला प्रॅक्टिस सेट 1.1 कव्हर केला पूर्णपणे. ठीक आहे. आता जो 1.2 आहे तो नंतरच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. ओके, थांबूयात आपण. थँक्यू.